सर्वप्रथम आपल्याला दीप प्रज्वलन करून घ्यायचं असतं, कारण दीप प्रज्वलनामुळे आपल्या पूजेमध्ये जिवंतपणा येतो. म्हणून सर्वप्रथम रांगोळी काढून झाली की पाणी घालण्या अगोदरच तुळशीजवळ आपल्याला दिवा लावायचा आहे. आता तुळशीला दिवा लावताना तो तेलाचा लावायचा की तुपाचा, तर तुम्ही तेलाचाही दिवा लावू शकता किंवा तुपाचाही लावू शकता. फक्त तेल आणि तूप एकत्र करून दिवा लावायचा नाही, स्वतंत्र तेलाचाच लावायचा किंवा एकतर स्वतंत्र तुपाचाच दिवा लावायचा आहे. तुळशीबद्दल आणखी काही नियम आहेत, ते म्हणजे तुळशीची पाने आपल्याला संध्याकाळच्या वेळेत, दुपारच्या वेळेत, एकादशी असेल, पौर्णिमा असेल, त्याचबरोबर संक्रांत असेल, ग्रहण असेल, या काळात आपल्याला तुळशीची पाने अजिबात तोडायची नाहीत किंवा त्यांना हात देखील लावायचा नाही. दिवा ठेवताना एक काळजी घ्यायची, जेव्हा आपण तुळशीजवळ दिवा लावतो तर तो तुळशीच्या रोपापासून लांब ठेवायचा आहे. कुंडीमध्ये आपण दिवा ठेवत असाल तर तो रोपाजवळून लांब ठेवायचा, जेणेकरून तुळशीच्या रोपाला जास्त उष्णता लागणार नाही.